बऱ्याच शेतकऱ्यांनी येत्या काळामध्ये कलिंगड लागवड केलेली असेल किंवा काही शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये कलिंगड लागवड करायची असेल। पण या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कलिंगड लागवड केली जाते आणि ही कलिंगड लागवड पुढे जाऊन जेव्हा अयशस्वी होते त्याची कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत। या व्हिडिओमध्ये आपल्याला कलिंगड लागवडीच्या संदर्भात जे काही कलिंगड प्लॉट असतात किंवा कलिंगड लागवड अयशस्वी होण्याचे जे काही कारण आहेत हे सविस्तर समजून घ्यायचे आहेत। शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण कलिंगड लागवडीचा विचार करत असतो, ही कलिंगड लागवड ज्यावेळेस केली जात असते यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे ज्या प्लॉटमध्ये तुम्ही कलिंगडाची लागवड करणार आहात ती जमीन। बऱ्याच वेळा कलिंगडासाठी अति काळी जमीन असेल किंवा जास्त पाणी धरून ठेवणारी जमीन ही कलिंगड पिकासाठी मानवत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जर याच जमिनीत कलिंगड पिकाची लागवड जर होत असेल तर निश्चितच आपल्याला कलिंगड पिकामध्ये अपयश सुद्धा बघायला मिळत असतं। म्हणून ज्यावेळेस तुम्ही कलिंगड पिकाची लागवड करत आहात अशा परिस्थितीमध्ये जास्त निचरा होणारी किंवा कमी पाणी धरून ठेवणारी जमिनीची निवड तुम्ही कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी करायला हवी। त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे कलिंगड लागवडीमध्ये आपल्याला अयशस्वी ठरत असतो तो म्हणजे चुकीच्या वेळी केलेली लागवड। बऱ्याच वेळा थंडी कुठेतरी संपत आलेली असते आणि पुढे जाऊन आपल्याला उन्हाचा सामना करावा लागत असतो। बऱ्याच वेळा अति उष्णता किंवा अति थंडी या परिस्थितीचा आढावा न घेता ज्यावेळेस आपण कलिंगड पिकाची लागवड करतो त्यावेळेस कलिंगड पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अपयश बघायला मिळत असतं। बऱ्याच वेळा आता जर आपण बघितलं तर काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडलेली दिसून येते। मग या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कलिंगड पिकाची लागवड केली जात असते अशा परिस्थितीमध्ये 10 ते 15 दिवस बऱ्याच वेळा कलिंगड पिकामध्ये जी काही रोपं असतात यामध्ये कोणतीही वाढ झालेली तुम्हाला दिसून येत नाही। मग या परिस्थितीमध्ये पुढे जाऊन ज्यावेळेस हा थंडीच्या हवामानामध्ये लागवड केली जाते यावेळेस आपल्याला व्यवस्थित प्लॉट न तयार झाल्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या पिकामध्ये अपयश बघायला मिळत असतं। त्याचनंतर पुढे जाऊन ज्यावेळेस अतिउष्णतेच्या काळामध्ये कलिंगड पिकाची लागवड केली जाते या परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये असलेली जास्त उष्णता किंवा तापमान यामुळे कलिंगड पिकासाठी जे काही अन्नद्रव्य असतात किंवा जी काही कलिंगड पिकामध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया होत असते ही अतिउष्णतेमुळे कमी होते आणि या परिस्थितीमध्ये कलिंगड पिकाचा प्लॉट व्यवस्थित तयार झालेला आपल्याला दिसून येत नाही। हा एक जरी मुद्दा हे दोन मुद्द्यांचा विचार करून तुम्ही कलिंगड पिकाची लागवड करायला हवी। त्यानंतर बऱ्याच वेळा कलिंगड पिकामध्ये जी काही रोपं लागवड केली जातात किंवा कलिंगड पिकाची लागवड करत असताना जी काही व्हरायटीची निवड केली जाते ही व्हरायटीची निवड करताना आपल्याला व्यवस्थित बियाण्याचा अभ्यास नसल्यामुळे किंवा आपल्याला व्यवस्थित व्हरायटीची माहिती नसल्यामुळे आपल्याला कलिंगड पिकामध्ये अपयश येत असतं। म्हणून ज्यावेळेस तुम्ही कलिंगड पिकाची लागवड करत आहात त्यावेळेस व्यवस्थित व्हरायटीची माहिती घेऊन व्हरायटीवर येणारे रोग असतील, किडी असतील किंवा व्हरायटीचे प्रॉब्लेम असतील किंवा व्हरायटीची फळ सेटिंग असेल, फळधारणा असेल किंवा पुढे जाऊन फळाला मिळणारं वजन असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही कलिंगड पिकाचा विचार करायला हवा। शेतकरी बांधवांनी या सगळ्या कलिंगड पिकामधील अपयशा संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी कलिंगड पिकाचं शेड्यूल बुक म्हणून एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि या पुस्तकाची किंमत फक्त 199 रुपये आहे जे तुम्हाला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं। शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे आपण कलिंगड पिकामध्ये ऑनलाईन शेड्यूल सुद्धा देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर कलिंगड पिकामध्ये ज्यावेळेस आपण ऑनलाईन शेड्यूल शेतकऱ्यांना देतो त्याचबरोबर त्यांना 24 तास व्हॉट्सअपचा सपोर्ट शेतकऱ्यांना दिला जात असतो। त्याचबरोबर कलिंगड पिकामध्ये व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे वेबिनार सुद्धा घेतले जात असतात। जर तुम्हाला येत्या काळामध्ये कलिंगड पिकाची लागवड करायची असेल तर तुम्हाला कलिंगड पिकाचं शेड्यूल बुक असेल किंवा ऑनलाईन शेड्यूल असेल जे हवं असेल तर निश्चितच या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा। शेतकरी बांधवांना त्याचबरोबर
या कलिंगड पिकाच्या बाबतीमध्ये अजून एक आपल्याला एका गोष्टीमुळे अपयश येतं, ते म्हणजे सुरुवातीला कलिंगड पिकावरती आलेले रोग किंवा कीड. यामध्ये मूळकूज असेल किंवा त्यामध्ये व्हायरस असेल, त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काही रसशोषक किडी आहे, ज्यामध्ये थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल किंवा लाल कोळी असेल, या सगळ्या किडींमुळे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कलिंगड पिकाच्या रोपांची व्यवस्थित किंवा वेलाची व्यवस्थित वाढ न झाल्यामुळे कलिंगड पिकामध्ये आपल्याला अपयश आलेलं दिसून येतं. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना पुढे जाऊन कलिंगड पिकामध्ये अजून एक गोष्ट अपयशास कारणीभूत ठरतं, ते म्हणजे या कलिंगड पिकाच्या बियाण्यांना योग्यरित्या न झालेली सीड ट्रीटमेंट. बऱ्याच वेळा कलिंगड पिकामध्ये वेगवेगळ्या रोग येत असतात, वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पण ह्या रोग आणि किडींसाठी जर ज्यावेळेस लागवडी वेळीच रोपांना असेल किंवा बियाण्याला असेल व्यवस्थित सीड ट्रीटमेंट करून घेतली किंवा रोपांना ट्रीटमेंट केली तर निश्चितच पुढे जाऊन कलिंगड पिकातील जो काही खर्च आहे हा सुद्धा थोडासा कमी होत असतो आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन कलिंगड पिकामध्ये मिळत असतं. त्यानंतर कलिंगड पिकासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच गांभीर्याने घेणारा मुद्दा म्हणजे जो अपयशास कारणीभूत ठरतो, तो म्हणजे चुकीचं पाणी व्यवस्थापन. कलिंगड पिकाला हे सतत अन्नद्रव्ये हे लागत असतात, ती अन्नद्रव्ये आपण या कलिंगड पिकाला पाण्यामार्फत देत असतो. पण कलिंगड पिकाला जर अति जास्त पाणी झालं तरी मोठ्या प्रमाणामध्ये समस्या तयार होतात आणि याच कलिंगड पिकाला कमी पाणी पडलं तरी काही समस्या तयार होतात. म्हणून कलिंगड पिकाची ज्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड केलेली आहे, ही लागवड केलेली असताना या कलिंगड पिकाला योग्य रीतीनं योग्य पद्धतीनं पाणी देणं गरजेचं असतं आणि ह्यासाठी कलिंगड पीक यशस्वी ठरण्यामध्ये या पाणी नियोजनाचा खूप मोठा रोल आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, कलिंगड पिकामध्ये जर आता येत्या काळामध्ये तुम्ही लागवड करणार आहात असाल, जर तुम्हाला कलिंगड पिकात यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितच कलिंगड पिकामध्ये योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कलिंगड पिकासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कलिंगड पिकाला अन्नद्रव्यांची खूप चांगल्या पद्धतीची गरज असते, पण हे अन्नद्रव्ये कलिंगड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार किंवा पिकाच्या गरजेनुसार देणं गरजेचं असतं. पण बऱ्याच वेळेला कलिंगड पिकामध्ये ज्यावेळेस आपण खतांचं व्यवस्थापन करतो किंवा अन्नद्रव्य जे फवारणीतून असेल किंवा जमिनीतून देत असताना कलिंगड पिकाच्या व्यवस्थित वाढीच्या गरजेनुसार जर त्याला अन्नद्रव्य पुरवठा झाला नाही तर कलिंगड पिकामध्ये आपल्याला अपयश बघायला मिळत असतं. म्हणून जर कलिंगड पिकामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर योग्य पद्धतीने तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन देणं गरजेचं असतं. त्यानंतर कलिंगड पिकामध्ये शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो अपयशास कारणीभूत ठरतो, तो म्हणजे तांत्रिक नियोजनाचा अभाव. बऱ्याच वेळा कलिंगड पिकाची शेती करत असताना किंवा कलिंगड पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेत असताना आपल्याला कलिंगड पिकामध्ये बघायला मिळतं की जो आधुनिक पद्धतीने असेल किंवा तांत्रिक पद्धतीने जे कलिंगड पिकामध्ये निर्णय आपल्याला घ्यावे लागत असतात, हे बऱ्याच वेळा न घेतल्यामुळे बऱ्याच वेळा जर मनात एखादी फवारणी आली असेल, कलिंगड पिकाला देऊन टाकली किंवा मनात एखादा खताचा डोस आलेला असेल तो तुम्ही कलिंगड पिकाला देऊन टाकला, मग अशा परिस्थितीमध्ये योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे सुद्धा कलिंगड पिकामध्ये आपल्याला अपयश बघायला मिळतं. मग शेतकरी बांधवांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला कलिंगड पिकामध्ये जर यशस्वी उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी निश्चितच आम्ही जे काही तुम्हाला ऑनलाईन कलिंगड पिकामधलं शेड्यूल देत असतो, याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. जर तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल हवं नसेल तर निश्चितच 199 रुपयामध्ये कलिंगड पिकाचं जे काय आपण शेड्यूल बुक बनवलं आहे, या बुकचा वापर करूनही तुम्ही कलिंगड पिकामध्ये योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकता किंवा कलिंगड पिकामध्ये तुम्ही यशस्वी ठरू शकता. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला कलिंगड पिकामध्ये ऑनलाईन शेड्यूल हवं असेल किंवा तुम्हाला शेड्यूल बुक हवं असेल तर ह्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कलिंगड पीक व्यवस्थापन किंवा कलिंगड पीक शेड्यूल असा एक मेसेज करून तुम्हाला पुढील माहिती घेता येऊ शकते. जर तुम्हाला गरज असेल तर जर तुम्हाला आवश्यकता असेल तर निश्चितच ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि येत्या उन्हाळी हंगामातलं आपलं कलिंगड पीक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा. नमस्कार.